यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार। आज आपण एक महाराष्ट्र स्तरावर विचार केला तर समस्त गवळी समाजाची जी लोकसंख्या आहे ती जवळपास 60 लाख इतकी असून या लोकसंख्येमध्ये 22 उपजाती त्याचप्रमाणे वेगवेगळे पंथ आणि धर्म असे मिळून एक मोठा समूह तयार झालेला आहे आणि या गवळी समाजाच्या अनेक समस्या आहेत। त्या आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि आपण जर संघटित झालो तर या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला या समस्या, आपले प्रश्न त्यावरती साधक बाधक लढा देऊन राज्य स्तरावर सरकारच्या लेवलवरती ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या आपल्याला मांडून त्याचं निराकरण करता येईल। मात्र आपला हा समाज विखुरलेला आहे, मुळातच भटका आहे आणि आपल्या पालनपोषणासाठी, गुराढोरांच्या पालनपोषणासाठी आपला जवळपास समस्त गवळी समाज हा दऱ्या डोंगरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, गावकुसामध्ये विखुरलेला आहे आणि नगण्य अशा संख्येमध्ये आज आपल्या समाजामध्ये शिकलेली तरुण मुलं मुली आहेत आणि त्यांच्याकडून समस्त गवळी समाजाच्या अनेक अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि आपल्याला संघटित झाल्यावर नेमके कसे फायदे होतात हे सुद्धा आपण 15-16 वर्षा अगोदर एक आरक्षणाचा प्रदीर्घ असा लढा देऊन ती समस्या, तो प्रश्न आपण त्याची सोडवणूक केली, शासनाला ती सोडवण्यासाठी भाग पाडलं। परंतु मधल्या काळामध्ये नेमक्या प्रकारे आपल्या या संघटित समूहामध्ये काही शिथिलता आली आणि त्यामुळे आपल्या बऱ्याच मागण्या, बऱ्याच समस्या मार्गी लागलेल्या नाही। आपण बघतोच की आपल्या मागून बरेचशी अशी समाज समूह आहे, समाज आहे, छोटे छोटे घटक आहे समाजाचे, त्या समाजाच्या समस्या त्या मान्य करून घेण्यात त्यांनी शासनाला भाग पाडलं। ते कशाच्या भरोशावर? ते संघटनेच्या भरोशावर, संघटन शक्तीच्या भरोशावर। तेव्हा मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज आपल्याला संघटित होण्याची खरोखरच आवश्यकता आहे आणि आज संघटनेशिवाय पर्याय नाही। तेव्हा माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जे एक गवळी समाज कृती समिती तात्पुरत्या स्वरूपामध्ये गठीत केलेली आहे, तर या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला आपल्या गवळी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, त्याचा उहापोह करायचा आहे, चर्चा करायचा आहे आणि आम्ही ज्या काही आतापर्यंत आपल्याच माध्यमातून ज्या समस्या शोधून काढलेल्या आहेत त्यावर आपला अभिप्राय, आपलं मत काय आहे ते सुद्धा आपण इथे मांडायचं आहे। तेव्हा मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आपण माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो।